नागपूर शहरात पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत एक संशयित आरोपीला अटक केली आहे। झोन 3 च्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ही कारवाई करण्यात आली असून आरोपीकडनं एमडी पावडर, मोबाईल आणि दुचाकी जप्त केली आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या झोन 3 चे पोलीस उपायुक्त यांनी आपल्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले होते। या आदेशानंतर गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गीतांजली चौकाजवळील सीए रोडवर पोलिसांनी गस्त वाढवली होती। या दरम्यान अहुजा मेन्शनच्या समोर एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत दिसून आला। पोलिसांना पाहून तो पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला तात्काळ पकडण्यात आले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पांढऱ्या रंगाचे पावडर आढळून आलेत। चौकशीत ही एमडी पावडर असल्याचे आरोपीने मान्य केलेत। अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव अमोल रामभाऊ श्रीराव असून ते श्रीकृष्ण नगरात भाड्याने राहत असल्याचे सांगितले। अधिक चौकशीत त्याने हे पावडर अर्शद नावाच्या इसमाकडून विकत घेतल्याचे सांगितले। या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात एमडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 35,350 रुपये किमतीचे 7.5 ग्रॅम एमडी पावडर आणि 10,000 रुपये किमतीचा मोबाईल, 70,000 रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 1,15,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास गणेशपेठ पोलीस करीत आहेत। आमच्या माननीय झोन 3 मॅडम यांनी कोम्बिंग ऑपरेशनचे आदेश आम्हाला दिलेले होते। तर आम्ही स्वतः आणि आमच्या बरोबर आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि स्टाफ असे आम्ही कोम्बिंग ऑपरेशन राबवत असताना सीए रोडला गीतांजली चौकाच्या जवळ अहुजा मॅन्शन आहे, त्या अहुजा मॅन्शनच्या समोर आम्हाला त्या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरित्या आढळून आला। तो आम्हाला बघून पळायला लागला, त्याला पकडला आम्ही आणि त्याच्याकडे काहीतरी एनडीपीएसचे म्हणजे अंमली पदार्थ असा आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही त्या प्रोसिजर प्रमाणे त्याला पंचांना बोलवलं। पंचांच्या समक्ष त्याला आमची झडती वगैरे दिली, झडती देऊ केली आणि त्याची झडती घेतली। तेव्हा त्या झडतीमध्ये त्याच्याकडे पांढऱ्या रंगाची पावडर मिळाली। त्या पावडर बाबत त्याला विचारलं असं त्यांनी ती एमडी पावडर असल्याचं सांगितलेलं। याबाबत आम्ही त्या व्यक्तीला चौकशी केली असता त्यांनी त्याचं नाव अमोल रामभाऊ श्रीराव असं त्याचं नाव आहे। तो श्रीकृष्णनगर येथील राहणारा आहे आणि सध्या भाड्याने राहतो त्या ठिकाणी। तो याच्याकडे अधिक चौकशी केली असता अर्शद नावाच्या व्यक्तीकडनं त्यांनी ते पावडर घेतल्याची आणि किरकोळ विक्रीसाठी त्यांनी ती पावडर घेतल्याचं सांगितलेलं आहे। याबाबत आम्ही गणेशपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 152 एनडीपीएस ऍक्ट कलम 8(क)22(ब) आणि 29 या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास जो आहे तो पोलीस उपनिरीक्षक केसकर करत आहे। आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आणि आरोपीची पुढील कस्टडी आम्हाला मिळालेली आहे। यामध्ये एकूण 7.70 ग्रॅम म्हणजे जवळपास 35,350 रुपयाचं एमडी पावडर आणि 10,000 रुपयाचा विवो कंपनीचा मोबाईल आणि एक त्याची व्हेकल आहे, इलेक्ट्रॉनिक व्हेकल बजाज चेतकची, ती एक 70,000 रुपये, असं टोटल मिळून 1,15,000 आणि 350 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। आमची संपूर्ण जी कारवाई आहे आमच्या पोलीस उपायुक्त मॅडम ज्या आहेत स्वामी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही झालेली आहे। हे कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आम्ही केलेली कारवाई आहे। नागपूर पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या मुसक्या आवडणारी ठरली आहे। शहरात अशी मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज असून अशा कारवाईमुळे समाजात चांगला संदेश दिला जात आहे।